मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मानदेश भूषण साहित्यिक कट्ट्यासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते दादाराजे भोसले आहेत, बिजवडीचे आहेत आणि खरं तर साहित्यिक लिखाण त्यांचं आहे. कविता आहेत किंवा इतर साहित्यिक लिखाण त्यांनी लिहिलेलं आहे. खरं तर आज मानदेश भूषणच्या साहित्यिक कट्ट्यामध्ये त्यांना घेण्यापाठीमागे एक कारण आहे की बिजवडीपासून काही अंतरावर येळेवाडी आहे आणि येळेवाडीमध्ये ग्रामीण साहित्य संमेलन घेतलेलं आहे. पहिलेच हे साहित्य संमेलन त्या गावात आहे. खरं तर येळेवाडी म्हटलं का महाराष्ट्रात ते नाव प्रसिद्ध आहेच, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण एका छोट्याशा गावामध्ये त्यांनी ही साहित्य संमेलन घेतलेलं आहे. खरं तर कुणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहेत, कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि विषय म्हणजे त्या साहित्य संमेलनात घेण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, याशिवाय त्या साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार सुद्धा दिलेले आहेत. तर या सर्व गोष्टी करण्यापाठीमाग काय त्यांची विचारधारा आहे, काय संकल्पना आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. खरं तर ते जे साहित्य संमेलन आहे ची कार्याध्यक्षाची जबाबदारी दादाराजे यांच्यावर आहे. खरं तर फार मोठी कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाड आहेत. तर या सर्व आपण जे प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न आहेत त्याची उत्तर आपण घेणार आहोत. नमस्कार दादाराजे. नमस्कार. खरं तर पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आम्ही केलेला आहे की ग्रामीण साहित्य संमेलन घेतलेलं आहे, तर कुणाच्या वतीने घेतलेलं आहे ते? नमस्कार. सर्वप्रथम मानदेश भूषण साहित्यिक कट्ट्यामध्ये मला तुम्ही आमंत्रित केलं आणि आमचे जे राज्यातील पहिलेच मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे त्याविषयी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या मानदेश भूषण साहित्यिक मराठी कट्ट्याचं अभिनंदन आणि आभार मानतो. धन्यवाद. तर आज हे साहित्य संमेलन आम्ही होऊ घातलेलं आहे किंवा नियोजित केलेलं आहे. ते साहित्य संमेलन पीएमडी उद्योग समूह आणि यमडी दलस्तर जे कराड पाटण सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन यांच्या माध्यमातून आपण हे पहिले राज्यस्तरीय महाराष्ट्र देश न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून येळेवाडी सारख्या मान तालुक्यातील येळेवाडी हे गाव, या येळेवाडी गावाच्या संत गाडगे महाराज मिशन संस्थेमध्ये आपण हे आश्रमशाळेमध्ये साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. आणि ह्या संमेलनामागचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट असं आहे की ग्रामीण भागातील जे साहित्यिक आहेत, नव्याने जे लेखन करतात आणि ते नव्याने लेखन करणाऱ्या साहित्यिकांना त्यांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांना कुठेतरी एक चालना मिळावी आणि साहित्य लेखनातील जे उद्भव म्हणजे नव्यानं या साहित्य लेखनात येणारे हिरे आहेत त्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारे व्यासपीठ मिळून त्यांची दर्जेदार साहित्यिक आपल्या या जनतेपर्यंत पोहोचावी, हा आमचा त्यात पाठीमागचा उद्देश आहे. कसा कार्यक्रम आहेत, म्हणजे वेळ, तारीख, वेळ आणि किती दिवस हे साहित्य संमेलन म्हणजे आहे? आता हे आपलं साहित्य संमेलन येळेवाडीमध्ये जे भरत आहे ते येत्या 24/2/2026 रोजी सकाळी साधारणतः 11 वाजता आपलं हे साहित्य संमेलन चालू होतंय. या पहिल्या सुरुवातीला आपण येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार समारंभ ठेवलेला आहे. त्याच्यानंतर एक वृक्षारोपण म्हणजे येळेवाडी मान तालुक्यातील येळेवाडी सारखे एक दुर्गम स्थान आहे जिथं अतिवृष्टी होत नाही, एकदम अवर्षण प्रवण भाग आहे. तर अवर्षण प्रवण भागामध्ये झाडं लागण केली म्हणजे वृक्षारोपण केलं तर कुठेतरी त्या येळेवाडी सारख्या गावाला पावसाचं प्रमाण वाढेल. ह्या हेतून आपण काय करतोय की तिथं पहिल्या कार्यक्रमाचा वृक्षारोपणच आहे. वृक्षारोपण उद्घाटन कोणाच्या हस्ते आहे आणि किती वेळ आहे? या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण मान्य श्री अरविंद मेहता ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्या हस्ते करतोय आणि साधारणतः आपण जे अध्यक्ष आहेत संमेलनाचे अध्यक्ष ते आहेत अरविंद कोकरे सर, ग्रामीण पत्रकार आहेत, त्यांची बरेचसे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. रवींद्र कोकरे का? रवींद्र कोकरे सरांना आपण आमंत्रित केलेलं आहे. संमेलनाचे अध्यक्षपद आहे त्यांच्याकडं. त्यांच्या हस्ते आपण ह्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम
उद्घाटन असं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. वेगळ्या पद्धतीने. प्रमुख पाहुणे वगैरे कोण आहेत तिथं काय? आता आपल्या ह्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे आहेत बघा, माननीय श्री रुक्मिणी गलांडे मॅडम आहेत, सेवानिवृत्त उपयुक्त पोलीस, पुणे जिल्ह्यातील. त्याच्यानंतर मान्य श्री शिवाजीराव महानवर सर, संचालक आहेत श्री संत गाडगे महाराज मिशन संस्थेचे मुंबई संचालक. त्याच्यानंतर आपण मान्य श्री प्रवीण काकडे सर आहेत, प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज दिल्ली. आणि डॉक्टर प्रमोद बळवंत भोसले, बिजवडी गावचे सुपुत्र आहेत, ते राज्यकर उपायुक्त मुंबई. फार मोठे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला हे चारही लाभलेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला या साहित्य संमेलनात अगदी 4 चांद लागणार आहे. बर, अजून एक प्रश्न आहे सर, प्रेक्षकांच्या मनात पडलेला आहे की मान तालुक्यातील येळेवाडीमध्ये घेतलेला आहे की मान तालुक्यापुरतं असं लोकांना वाटतंय. कसं ते संमेलन तुम्ही म्हणजे त्याला विस्तार कशा पद्धतीने आहे का तालुक्यापुरतं आहे, कसं त्या प्रश्नाकडे उत्तर आहे तुमच्याकडे? येळेवाडी सारख्या ठिकाणी घेतले म्हणजे मान तालुक्यापुरते हे साहित्य संमेलन मर्यादित नाहीये. मान तालुक्यातील येळेवाडी सारख्या दुर्गम ठिकाणी हे साहित्य संमेलन भरवण्याचा एकच हेतू आहे की येळेवाडी सारख्या गावामध्ये श्री शिवाजीराव महानवर सरांनी एक संस्था उभी केली संत श्री गाडगे महाराजांच्या संस्थेमार्फत. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातील जे मुलं आहेत, ज्या मुलांना आई वडील नसतील किंवा अतिशय गरीब आहेत, अशा व्यक्तींना त्यांनी मुलांना तिथं शिक्षणाचा दर्जा चांगला मिळावा, शैक्षणिक गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी त्या ठिकाणी त्यांनी बरेचसे प्रयत्न केलेले आहेत. आणि त्या प्रयत्नांची दखल किंवा त्या शाळेची गुणवत्ता बघून महाराष्ट्रातील मोठमोठ्या साहित्यिकांनी, त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रातील लोकांनी तिथे भेटी दिलेल्या आहेत. सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रात, म्हणजे येळेवाडीचं नाव महाराष्ट्रभर आहे आणि त्या येळेवाडीमध्ये तुम्ही ठेवलेलं आहे. आणि आता बघितलं अरविंद मेहता साहेब, ज्येष्ठ पत्रकार फलटणचे, रवींद्र कोकरे सर आहे. म्हणजे आपलं हे साहित्यिक मान मर्यादित नसतं, असं मोठ्या विचाराने तुम्ही किंवा सर्वांसाठी जसं लिखाणात आपण रुंदी उंची वाढवलेली असते, तुम्ही दूरदृष्टी ठेवून हे सर्व लोक म्हणजे साहित्यिकाला मर्यादा नसते लिखाणाची, तशी साहित्य संमेलनाला तुम्ही मर्यादा मानपुरते ठेवलेली नाही. मोठ्या ह्यानं तुम्ही ते तयारी केलेली आहे. सर, तुमच्या कार्यक्रम पत्रिकेत एक बघितलं दादाराजी, तुम्ही पुरस्कार पण तिथं वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना ठेवलेला आहे. काय विचार आहे तो? आता हा पुरस्कार देण्यापाठीमागचा एकच हेतू आहे की समाजातील म्हणजे सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, वैद्यकीय क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील किंवा की साहित्यिक क्षेत्रातील असतील, जे पडद्यामागचे कलाकार आहेत, म्हणजे ते आतापर्यंत जनतेला माहिती नाही की यांचं साहित्य हे आहे किंवा या क्षेत्रामध्ये या व्यक्तीने उल्लेखनीय कार्य केलेलं आहे, त्या व्यक्तींना कधीतरी पाठीवरती शाबासकीची थाप मिळावी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल. तर ती शाबासकीची थाप देण्यासाठी, पाठीवरती त्यांच्या अगदी मायेचा हात फिरवण्यासाठी आपण त्यांना अजून कसे मनामध्ये ऊर्जा आणि साहित्य अजून लेखनाची किंवा समाजकार्य करण्याची, राजकीय क्षेत्रामध्ये अजून उल्लेखनीय काम करण्याची किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अजून उल्लेखनीय काम करण्याची संधी मिळेल आणि त्यांना एक हुरूप येईल, ह्या हेतून आपण त्यांना पुरस्कार देत आहोत किंवा एक सन्मान चिन्ह देत आहोत. धन्यवाद दादासाहेब. अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. हे साहित्य संमेलनावर एक नजर टाकली, काय तर एक वेगळं पण काय जाणवतं तुम्हाला? आता काहीतरी वेगळं पण तुम्ही जोपासले असेल किंवा असेल तुमच्याकडं? आता याच्यामध्ये वेगळं पण असं आहे की आपण प्रत्येक क्षेत्रातील म्हणजे फक्त साहित्य क्षेत्र म्हटलं की साहित्य संमेलन म्हटलं तर फक्त साहित्यिकच लोक आपण तिथं हे केलेलं नाही, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. त्यांनी त्यांचा वेळात वेळ काढून आपल्या संमेलनाला येण्याची अगदी स्वतःहून उत्स्फूर्तपणे तयारी दाखवलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मी सर्वांचा मान्यवरांचं धन्यवाद देतो त्यांना. आणि ह्याच्यातलं वेगळं पण म्हणावं तर असं वेगळं पण आहे की मान तालुक्यासारख्या मानदेशामध्ये या साहित्य संमेलन कधी भरलेलं नाही असं मला म्हणजे छोटी मोठी होतात पण तुम्ही त्यातला एक प्रयत्न केलेला आहे. आणि थोडं खर तर साहित्यिक चळवळ गतीने जावी पुढे किंवा मगाशी म्हटलेलं आहे लेखक आहेत
काही अप्रकाशित लोकांची पुस्तकं आहेत, काही जणांची प्रकाशित झालेले आहेत आणि अजून कुठंतरी ती जास्त गती यावी हे त्या भूमिकेत तुम्ही ह्याला अजून एक चांगलं पाठबळ देत आहात. हा, नक्कीच. कारण म्हणजे खरं तर एखादी गोष्ट असली ते सातत्य राहतं. म्हणजे ते तुम्ही ह्या माध्यमातून पाठीशी त्या साहित्यिक लेखकांशी राहिलेला आहात आणि त्यांचा गौरव पण त्या निमित्तानं तुम्ही करत आहात. तर हाच उद्देश आहे त्याच्या पाठीमागचा, की जे पडद्यामागेच आहेत, म्हणजे आपण पडद्यामागच्या कलाकारांना कधी अनुभवतच नाही. तसेच बरेचसे साहित्यिक आहेत, बरेचसे लेखक आहेत की त्यांचे कविता संग्रह लिहून तयार आहेत, त्यांचे कथा संग्रह लिहून तयार आहेत, पण ते प्रकाशित कुठे करावे, कसे करावे याची त्यांना म्हणजे जाण नाही किंवा त्यांना माहिती मार्गदर्शन नाही. देणारं कोणी नाही. तर या आमच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्या व्यक्तींना त्यांचे साहित्य प्रकाशित करण्याची संधी मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं त्यांनी नक्कीच करावं. आज बिजोडी सारख्या गावामध्ये यमके भाऊ भोसले म्हटलं की पूर्ण सातारा जिल्ह्याला काय माहिती आहे, राजकारणी आणि एसटी मध्ये असणारे कामगार म्हणजे एकाच वाक्यात त्यांचं काम संपलेलं असं संपलेला वाटतं. आहे. परंतु यमके भाऊ भोसले यांनी जे 2 कथासंग्रह आणि एक साहित्य म्हणजे त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, हे कित्येक लोकांना माहित आहे. अगदी मला वाटतंय की समाजातील या 2% लोकांना सुद्धा ते साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे ते माहित नाही. तर अशा लोकांचं साहित्य अडगळीत पडून राहिलेलं आहे. मग हे प्रकाशात यावं, जनतेसमोर यावं आणि त्या साहित्य जे त्यांनी लिहिलेलं आहे ते समाजाला त्या साहित्याचा काहीतरी उपयोग व्हावा आणि त्याच्यातून नवी पिढी घडावी आणि चांगली दर्जेदार साहित्यिक दर्जेदार उत्पादनं ह्या समाजामध्ये तयार व्हावी, हा आमचा त्याच्या उद्देश आहे. धन्यवाद दादाराजे. खरं तर सर्वच प्रश्नांना तुम्ही प्रेक्षकांच्या समोर आणि साक्षीने उत्तरं दिलेली आहेत. मला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि ग्रामीण साहित्य संमेलनास मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा.